आता आपण आपले जे कर्णबधीर मित्र आहेत त्यांच्याबरोबर आपण आता बोलणार आहोत. त्यांना हा सिनेमा कसा वाटला ते विचारूया. मी सुरुवात करतो आधी अमोलपासून, की अमोलला हा फिल्म कशी वाटली? सिनेमा एकदम सुंदर होता. पहिल्यांदा लहानपणापासून कधी बघितलं नाही. मी सिनेमा बघायचो पण मला डायलॉग कळायचे नाही. पण आता सेम लँग्वेज सबटायटलिंगमध्ये बघितल्यावर एन्जॉय करता आलं. सिनेमा मॅक्सिमम एन्जॉय करता आलं. आता डेफ लोकांना काय त्याचा फायदा आहे की त्यांची भाषा वाढ पण होते त्याच्यामध्ये रीडिंगमुळे. सेम लँग्वेजमध्ये त्या भाषेमध्ये त्याला कळतं लगेच त्याचं. आणि तुझा आवडता सीन कुठचा? सुरुवातीचं देवमाळ सिनेमाचं सुरुवातीचा तो सीन आहे. देवमाळमध्ये तिकडे चोरी होत नाही पण चोरी होते. देवातून सुद्धा इतकी श्रद्धा आहे की देव आहे, चोरी होणार नाही. म्हणजे ही सुरुवात आहे ना, तो सुरुवातीचे सीन खूप आवडला त्याला. आपण आणि आता पूजाला विचारूया की तिला हा फिल्म कशी वाटली? मी लहानपणापासून इंग्रजी सबटायटल बघायचे पण आता मराठी सबटायटलमध्ये मला ॲक्टिंगमुळे माझं मराठी जरा थोडं मर्यादित आहे पण ॲक्टिंगमुळे मला सगळं समजायचं जातं. आता नवीन नवीन शब्द कळायला लागले. आणि तिचा आवडता सीन? तिचा आवडता सीन कुठला? ती म्हणते मी खूप हसले की तो एक सीन होता तर ते तो एक सेल्समन आहे. तो म्हणतो की गिऱ्हाईक आहे. तो म्हणतो की मला वाद येत नाही या व्यक्तीचा, तर त्यामुळे तुम्हाला सर्दी झाली आहे म्हणून तो सीन प्रचंड आवडला. तिला खूप विनोदी होता. आपल्याबरोबर नंदिनी ताई आहेत, त्यांनाही आपण विचारूया की फिल्म कशी वाटली? त्यात मुंजिंगपत्ते दाखवला ते संगीत आणि संगीताबद्दल आपल्याला काही वाजतं का ते आपल्याला माहीत नव्हतं. त्याच्याबद्दल कावापत्ते मृदुंग सारंगी का तर तेव्हा कसं होतं आता आपल्याला विविधता जे समजतं आणि त्यातून आनंद मिळतो. आणि त्यांना वाटते कावाचे ते विविध प्रकार असतात त्याची जाणीव झाली. त्यामुळे खूप बरं वाटलं. आपण आणि आपल्याबरोबर सुनील आहे, सुनीलला विचारूया की त्याला ओव्हरऑल फिल्म कशी वाटली. त्याला कॅप्शन्स फिल्ममध्ये पहिल्यांदा होत्या, तर त्यात तो अनुभव कसा वाटला? अनुभव खूप सुखद होता. खूप एन्जॉय केला सिनेमा. खरं म्हणजे आजकाल टी व्हीवर इंग्रजी सिनेमे दाखवले जातात. त्याच्यामध्ये इंग्रजी सबटायटलच मी सिनेमा तो जास्त एन्जॉय करतो कारण ट्रान्सलेशन असतं त्या भाषेतलं डायलॉग तिथे दाखवले जातात. पण मराठी सिनेमा मी DVD बघितलेले पण ते इंग्रजी सबटायटलमध्ये उपलब्ध होतं. पण त्या भाषेतला आनंद लुटायचं असेल तर त्या भाषेमधलं सबटायटल उपलब्ध पाहिजे. आता या नवीन फॉर्मॅटमध्ये पहिल्यांदा एन्जॉय केला. खूपच आनंद वाटला. आम्ही अभिनंदन करतो. तुला कॅप्शन्स ज्या होत्या त्या कशा वाटल्या? कॅप्शननं रंगत वाढली सिनेमा पाहण्याची. एन्जॉय प्रत्येक सीन आनंदानं लुटला, एन्जॉय केला. आणि गाणी किंवा बाकी साऊंड जे असतात, डायलॉग्सच्या व्यतिरिक्त साऊंड जो असतो त्याच्या कॅप्शनबद्दल काय सांगशील? एक्झॅक्टली ते सगळं विजिबल झालं. सगळं कळलं की हा आवाज तो आता आहे पण आवाजातलं भेदभाव कळत नाही मला. पण त्या कॅप्शनमध्ये दाखवण्यात आलं की तो आवाज याचा आहे. त्यामुळे जास्त आनंद लुटता आला. थँक्यू सुनील. आपण आत्ता ऐकलं आपले अंध मित्रांच्या प्रतिक्रिया, कर्णबधीर मित्रांच्या प्रतिक्रिया ऐकल्या. मला स्वतःला फार भारावून गेल्यासारखं झालं आहे. माझ्याकडे फ्रँकली शब्द कमी आहेत की म्हणजे आपण काही केलेलं आपल्या टार्गेट ऑडियन्सला खूप आवडतं हे बघणं फार एक्सायटिंग आहे माझ्यासाठी. मला असं वाटतं की आपल्या मराठीमध्येच काय हिंदीमध्ये सुद्धा भरपूर फिल्म्स अशा झालेल्या आहेत की ज्या ॲक्सेसिबल फॉर्मॅटमध्ये आल्या पाहिजेत. हे सगळे लोक सिनेमा थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघतात पण तो ॲक्सेसिबल नसल्यामुळे त्याचं अंडरस्टँडिंग, त्याची जी एन्जॉयमेंट असते ती फार कमी असते. खूप साऱ्या फिल्म्स आहेत की मला असं वाटेल की त्या ॲक्सेसिबल फॉर्मॅटमध्ये रिलीज झाल्या पाहिजेत. माझी पर्सनल काही फेवरेट्स ज्या आहेत त्यातल्या काही फिल्म्स म्हणजे वेकअप सेट असेल किंवा पिकू असेल, त्यानंतर पानसिंग तोमर ही मला फार आवडते फिल्म. म्हणजे इनफॅक्ट मी माझ्या रिसर्चसाठी सुद्धा पानसिंग तोमरमधलीच काही क्लिप्स मी ॲक्सेसिबल फॉर्मॅटमध्ये बनवल्या. मराठीमधल्या फिल्म्स म्हणाल तर
मला म्हणजे ही एक थ्रिलर होती. सो कॉमेडी म्हणून मला पोस्टर बॉईज करायला मिळालं तर फार मजा येईल. शिवाय शाळासारखा एक फार छान सिनेमासुद्धा मला ॲक्सेसिबल फॉर्मॅटमध्ये यांच्यासाठी घेऊन यायला फार नक्की आवडेल. थँक्यू. हे सगळे थँक्यू म्हणतात बाय द वे साईन लँग्वेजमध्ये. वेलकम वेलकम वेलकम. नमस्कार, मी गणेश यादव. प्लीज सबस्क्राईब टू राजश्री मराठी.